ठाकरेंच्या शिवसेनेचं आज तिरंगा आंदोलन आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात खरं तर हे आंदोलन पार पडेल आणि मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून आता ठाकरेंची शिवसेना विशेषतः आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, खरं तर तिरंगा आंदोलन फार महत्त्वाचं मानलं जाते कारण आदित्य ठाकरे आता मैदानाच्या मुद्द्यांना घेऊन मैदानात उतरलेत। उमेश, नक्कीच मेघना, जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईतली जी मोकळी मैदान आहेत त्या मुद्द्यांवरती आदित्य ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। 2 ते 3 दिवसापूर्वी जे ते अंधेरीतील जे शिवछत्रपती क्रीडा संकुल आहे तिथे ते पाणीसाठी गेले होते आणि कालचा आपण पाहिला तर मुलुंडमधले 2 मोकळे भूखंड होते त्याची त्यांनी पाणी केली आणि आज जे वांद्रे येथील नेव्हल डिस्यूज आहे जे ग्राउंड आहे इथे ते आंदोलन करतात। हे तिरंगा आंदोलन असणार आणि या तिरंगा आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं। आता आपण पाहू शकतो थोड्या वेळातच या स्टेजवरून स्वतः आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे या आंदोलनात संपूर्ण मुंबईकरांनी यावं, हे कारण हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नाहीये, कारण मुंबईतल्या सर्व मोकळी मैदानं जी आहेत ती कुठेतरी सुरक्षित राहिली पाहिजेत। मात्र मुंबई महानगरपालिका भाजपच्या काही नेत्यांना त्यांच्या संस्थांना ही आंदोलनं आंदोलन म्हणून देत आहेत। अगदी माफक भाडे तत्वांवरती ही मैदानं जी ती दिली जात आहेत आणि ही मैदानं का एकदा मुंबईच्या हातातून गेली तर मुंबईला मोकळा श्वास घेता येणार नाहीये असा गंभीर आरोप जो आहे तो आदित्य ठाकरेंनी केला आणि या सगळ्यांच्या मागे जर कोण असेल तर ते स्वतः मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून महानगरपालिकेला फोन जात आहेत आणि पुढील 15 ते 20 दिवसामध्ये या सगळ्या मैदानं जी आहेत ती भाजपच्या नेत्यांना किंवा त्यांच्या संस्थांना जावं अशा प्रकारचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आणि आता जर आपण पाहिलं तर अत्यंत मोठं मैदान आहे, फुटबॉलचं मैदान आहे आणि महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असताना अशी मैदानं जी आहेत ती मुंबईमध्ये तयार करण्यात आली होती। मात्र आता हीच मैदानं भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यावर आहे आणि ती आता कुठेतरी आपण किंवा भाजपच्या नेत्यांनी ती खालसा करण्याच्या सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्याच्या विरोधात मुंबईकरांना आवाज उठवावा लागेल असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आज तिरंगा आंदोलनाचे जे ते हाक दिला। आता मुंबईकर त्यांच्या आंदोलनाला कशी साथ देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। थोड्या वेळातच आदित्य ठाकरे स्वतः इथे उपस्थित राहतील। सर्व मुंबईकरांना त्यांनी खास करून जेनजींना आवाहन केलंय की तुम्ही इकडे या आणि मुंबईच्या समस्या ज्या मुंबईकरांना भेडसावत आहेत, खास करून ज्या मोकळी मैदानं जी राहणार नाहीयेत त्यासाठी आपल्याला झगडावं लागलं आणि त्यासाठी आजपासून त्यांनी या आंदोलनाचा पहिला टप्पा जो तो सुरू केलेला आहे। मेघना, निश्चित उमेश, विशेषतः या आंदोलनाला घेऊन बॅनरबाजी देखील संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। आपण जर आपल्या प्रेक्षकांना हे बॅनर जर दाखवू शकलो तर उमेश। नक्कीच, आता जे मुख्य मैदान आहे जिथून आंदोलन होणार आहे तिकडचं जर बॅनर आपण पाहिलं तर त्या बॅनरच्या ठिकाणी फक्त तिरंगा आंदोलन लिहिण्यात आलेलं आहे आणि महायुती सरकारची मोकळी मैदान हडपण्याच्या विरोधात हे तिरंगा आंदोलन असणार असा स्पष्ट उल्लेख जो आहे तो देखील इथे होताना पाहायला मिळतोय। आपण आपल्यासोबत साईनाथ दुर्गे आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की हे नेमकं आंदोलन कशा प्रकारे असणार आहे, कसं सुरू केलं जाणार आहे आणि जी भाजप जी मोकळी मैदानावरती डाव साधण्याचा प्रयत्न करतो ते हाणून पाडण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतात असं त्यांचं म्हणणं आहे। साईनाथ सर आपल्यासोबत, साईनाथजी थोड्या वेळातच आता या आंदोलनाला सुरुवात होईल, आदित्यजी पण येतील। मात्र गेल्या काही दिवसापासून सातत्याने आदित्यजी मुंबईतली सगळी मोकळी जी मैदान आहेत किंवा मोकळीचे प्लॉट्स आहेत तिकडे जात आहेत, ते वाचले पाहिजेत हा सगळ्यात मागचा मुद्दा आहे। 100% तोच मुद्दा आहे आणि तो मुंबईकरांचंही म्हणणं तेच आहे की ज्या पद्धतीने हे सरकार आज आपल्या हक्काचे जे मैदानं आहेत, जे प्लेग्राऊंड आहेत हे संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि एक प्रकारे आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात हे देत आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे, त्याला मुंबईच्या क्रीडाप्रेमींचा विरोध आहे आणि त्यासाठी आदित्यजी ठाकरे यांनी आज तिरंगा आंदोलनाची हाक दिली आहे। तुम्ही पाहू शकता की हे जे मैदान आहे हे कशा पद्धतीने विकसित करण्यात आलं होतं। जेव्हा सगळेच आपण जास्त करून आपलं क्रिकेटला जास्त आकर्षण असतं, पण त्यावेळेला जे फुटबॉल प्रेमी आहेत किंवा आदित्यजींनी या फुटबॉलच्या केलेलं आहे त्याच्यामुळे मोकळी मैदानं राहिली पाहिजेत, कारण मुंबईत मोकळ्या ज्या जागा आहेत त्या अत्यंत कमी आहेत। मुलांना खेळण्यासाठी ज्या जागा अत्यंत कमी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा मैदानांना वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच ह्या आंदोलनात जे आहे ते तीव्र पद्धतीने केले गेले पाहिजे जेणेकरून महानगरपालिकेचे डोळे उघडतील आणि महानगरपालिका मोकळ्या जागांवरची जे आरक्षण टाकण्याचा किंवा ते आरक्षण घाटण्याचा प्रयत्न करते ते केला गेला नाही पाहिजे असा गंभीर आरोप जो आहे तो साईनाथ दुर्गेंनी पण यावेळेस केलेला आहे आणि याआधी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंनी देखील केलेला पाहायला मिळाला। निश्चित, खूप खूप धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज आदित्य ठाकरे यांचं हे तिरंगा आंदोलन होणार आहे आणि यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूयात।
राहुलजींनी घेतल्यावरती यांनी मेळावे सुरू केले, तोपर्यंत मला आठवण नव्हती. आदित्य ठाकरे यांनी आमच्या जयंतीचे मेळावे मैदान वाचवण्यासाठी जयंतीचे आंदोलन सुरू केलं आदित्यजींनी. त्यानंतर हे यांना आठवण झाली. 25 वर्षात तुम्ही मुंबई कुणाकुणाच्या घशात घातली ते जरा 25 वर्षाचा लेखाजोगा मुंबईकरांसमोर द्या, तर तुम्हाला बोलण्याचा विचारण्याचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी पोचतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.